मॉर्निंग ऑल ऑफ यू. उद्या काय आहे? संविधान है ना, कॉन्स्टिट्यूशन डे. तर या कॉन्स्टिट्यूशन डेसाठी आपण पूर्ण महिनाभर आपल्या टीचर्सने आपल्याला संविधानातील अनेक आर्टिकल सांगितलेले आहे. ठीक आहे. तर आज मी तुम्हाला संविधानातील एक कलम 352, कोणती कलम? 352 ही कलम सांगते. तर कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणी किंवा राष्ट्रीय आपत्काल किंवा त्याला आपण नॅशनल इमर्जन्सी सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. तर ही कलम अतिशय शक्तिशाली तरतूद मानली जाते. ही कलम केव्हा लागू केल्या जाते माहिती आहे का तुम्हाला? हां, इमर्जन्सी कधी असते? इमर्जन्सी कधी असते? तर बघा, तर ही 352 ही कलम भारताच्या सुरक्षेला युद्ध है ना, युद्ध, बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत बंड म्हणजे आर्म रिबेलियन यामुळे जर गंभीर धोका निर्माण झाला तर राष्ट्रपती राष्ट्रीय आपत्काल किंवा राष्ट्रीय आणीबाणी किंवा त्याला आपण नॅशनल इमर्जन्सी सुद्धा म्हणतो. कोण लागू करतो राष्ट्रीय आपत्काल? राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. बरं, मला सांगा आपल्या देशात कोणाची राजवट आहे? तर आपल्या देशात लोकशाहीतील प्रजासत्ताक राजवट आहे. कोणती? लोकशाहीतील प्रजासत्ताक राजवट आहे. पण आपले सरकार कोण चालवते? कोण चालवते आपले सरकार? देशातली सरकार कोण चालवते? पर्टिक्युलर मोदी नाही, तर प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ. कोण चालवते सरकार? प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. पण बघा, जर आपल्या देशात युद्ध, बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत बंड म्हणजे आर्म रिबेलियन या परिस्थिती जर उद्भवल्या तर राष्ट्रपती काय करतात? पूर्ण हे संपूर्ण सरकार हातात घेऊन, प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ हातात घेऊन काय करतात? राष्ट्रीय आपत्काल किंवा नॅशनल इमर्जन्सी घोषित करतात. ठीक आहे, समजलं एवढं? तर राष्ट्रीय आपत्काल म्हणजे काय? म्हणजे 352 ही कलम म्हणजे काय? तर देशावर जर मोठा धोका उद्भवला तर सरकारला आणि राष्ट्रपतीला संपूर्ण देश वाचवण्यासाठी जी शक्ती वापरण्याची परवानगी म्हणजे 352 ही कलम है ना, आपल्या देशाला वाचवण्याची जी परवानगी देते ते कोण देते? 352 ही कलम देते, राष्ट्रपतीला देते. ठीक आहे. तर आता मी एक तुम्हाला सोपं उदाहरण देते. जर तुमच्या घरात समजा खूप मोठी आग लागली तर अशा वेळी काय होईल? तर घरातील सर्व लोकांचे हालचाल बदलतील, सगळे नियम बदलतात, सगळे काम थांबून जातात आणि ज्येष्ठ व्यक्ती संपूर्ण घरातील नियंत्रण आपल्या हातात घेतो. कोण कुठे जायचे, कोणी काय करायचे हे ज्येष्ठ व्यक्ती सांगत असतात. उद्दिष्ट काय असते याच्या मागचं? की आपल्या घरातील लोकांचे हे जीव वाचले पाहिजे आगीपासून. ठीक आहे. तर आता एक अजून उदाहरण देते मी तुम्हाला. समजा आपल्या शाळेबाहेर जर मोठा धोका उद्भवला, समजा आपल्या शाळेबाहेर दंगली झाल्या, भांडणे झाली किंवा आपल्या शाळेच्या परिसरात समजा सुरक्षा नसेल, तर अशा वेळी मुख्याध्यापक काय करतात? सर्व नियम हे स्वतःकडे घेतात है ना, सर्व नियम हे स्वतःकडे घेतात. त्यानंतर काय होते? सर्व वर्ग बंद केले जातात. विद्यार्थ्यांचा काय होते? नेहमीचा वेळापत्रक जो चेंज होतो है ना, आणि काही नियम तात्पुरते हे कडक केले जातात. तर अशाच प्रकारे देशात जर मोठा धोका उद्भवला तर केंद्र सरकारलाही अशाच प्रकारे अधिक अधिकार मिळतात. हेच काय आहे? कलम 352 चे काम आहे. तर राष्ट्रीय आपत्कालाला संसदेची मंजुरी मिळणे ही आवश्यक असते. कोण देते राष्ट्रीय आपत्कालाला संसदेची मंजुरी? कोण देते? संसद देते. म्हणजे राष्ट्रपतीला सुद्धा संसदेची मंजुरी घेणे आवश्यक असते. आपल्या देशामध्ये 2 सभागृह आहेत. कोणते आहेत? लोकसभा आणि राज्यसभा. यांची पण मंजुरी ही आवश्यक असते. ठीक आहे. तर दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्यावर 6 महिन्यांसाठी हा जो आपत्काल आहे तो टिकतो. किती महिन्यासाठी टिकतो? 6 महिन्यांसाठी. पुढे आवश्यकता वाटल्यास किंवा राष्ट्रपतीला असे वाटले की आपला देश सुरक्षित नाही आहे है ना, आपल्या देशात अजून युद्ध होऊ शकतो है ना, अशा परिस्थितीत काय होते? संसदेच्या मंजुरीने हा आपत्काल कंटिन्यू वाढवला जातो. किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी परत हा आपत्काल वाढविला जातो. तर ही काय होती? कलम 352 है ना.
तर आता कलम 353 हे सांगते की देशात राष्ट्रीय आपत्काल हा लागू आहे, तर ह्या काळात केंद्र सरकारच्या अधिकारांमध्ये मोठी वाढ होते है ना। कलम 353 हे काय देते, केंद्र सरकारला जास्तीत जास्त अधिकार प्राप्त करून देते राष्ट्रीय आपत्कालाच्या वेळेस, ठीक आहे। आपत्काल लागू झाल्यावर केंद्र सरकार देशाचे प्रशासन चालविण्यासाठी अधिक अधिकार वापरू शकते, म्हणजे 353 ही केंद्र सरकारला अधिक अधिकार देतो देशाचे प्रशासन चालवण्यासाठी। तर कलम 353 एक सोप्या शब्दात उदाहरण देते। समजा देशावर युद्धाचा धोका जर आला, त्यामुळे आपल्या देशात आपत्काल लागला, अशा वेळी केंद्र सरकार काय करते, थेट सुरक्षा, पोलीस, वाहतूक याबाबत आदेश देईल, म्हणजे सुरक्षेतही वाढ होते, पोलिसांमध्ये सुद्धा वाढ होते, वाहतूक संबंधी ज्या प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये पण ही 353 केंद्र सरकारला वाढ करून देते है ना। राज्याच्या सामान्य अधिकारावर सुद्धा केंद्राचे नियंत्रण वाढते। संसद राज्याच्या विषयांवरही कायदा करू शकतो, जसं समजा आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा असला किंवा आपल्याला काही विचारायचं असलं कोणाला, आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तीला, तर आपण मोठ्या व्यक्तीलाच विचारतो, ठीक आहे। तसंच देशात आपत्काल आले तर केंद्र सरकारचे नियंत्रण हे पूर्ण सर्वत्र देशात वाढते। ही होती 353 ही कलम। आता मला सांगा की 352 ही कलम म्हणजे राष्ट्रीय आपत्काल आणि नॅशनल इमर्जन्सी ही किती वेळा आपल्या देशात लागू करण्यात आली आहे, माहिती आहे? नाही, तर ही नॅशनल इमर्जन्सी आपल्या देशामध्ये 3 वेळा लागू करण्यात आली आहे। तर कधी 1962 मध्ये जेव्हा चीन सोबत युद्ध झालं होतं है ना, 1962 मध्ये चीन सोबत जेव्हा युद्ध झालं होतं, तर त्या काळचे जे राष्ट्रपती होते, राष्ट्रपती कोण होते त्या काळचे 1962 मध्ये, माहिती आहे? हे लक्ष ठेवा, हे उद्या तुम्हाला क्विज कॉम्पिटिशन आहे, संविधानावर जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे, ठीक आहे। तर त्यावेळेसचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी हा आपत्काल 1962 मध्ये लागू केला होता। कधी लागू केला होता, कोणी लागू केला होता? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। आणि दुसरा जो आपत्काल आहे तो 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तान सोबत युद्ध झालं होतं, तर त्यावेळेसचे राष्ट्रपती कोण होते? त्यावेळेसचे जे राष्ट्रपती होते व्ही गिरी है ना। 1971 मध्ये जे राष्ट्रपती होते ते व्ही गिरी यांनी हा आपत्काल जेव्हा पाकिस्तान सोबत युद्ध झालं होतं तेव्हा हा आपत्काल घोषित करण्यात आला होता, ठीक आहे। आणि तिसरा जो आपत्काल आहे 1975 मध्ये लागू केला होता, तो देशामध्ये अंतर्गत गोंधळ निर्माण झाला होता, देशामध्ये अफरातफरी निर्माण झाली होती। तर ह्याच कारणामुळे, कारण पाकिस्तान सोबत जेव्हा युद्ध झालं होतं, तर याच कारणामुळे देशामध्ये ही अफरातफरी गोंधळ निर्माण झाला होता। तर तत्कालीन जे राष्ट्रपती होते, राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी हा आपत्काल 1975 मध्ये लागू केला होता, ठीक आहे। किती वेळा आपत्काल लागू झाला आपला देशामध्ये? 3 वेळा। पहिला 1962 चीन सोबत जेव्हा युद्ध झालं होतं, दुसरा 1971 पाकिस्तान युद्ध, तिसरा 1975 जेव्हा अंतर्गत गोंधळ निर्माण झाला होता तेव्हा हे आपत्काल त्यावेळेसचे जे राष्ट्रपती होते त्यांनी लागू केले होते, ठीक आहे। तर ही होती कलम 352 आणि 353। थँक्यू।